नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तलाठी भरती 2025-26 यामध्ये आपण आज गेल्या काही वर्षांमध्ये जे काही प्रश्न आले होते परीक्षेला ते कसे सोडवायचे किंवा परीक्षेचं स्वरूप कसं असतं याबद्दलची माहिती करून घेणार आहोत. आता आपण फक्त अभ्यासच करत जातो आणि फक्त अभ्यास करणं म्हणजे आपण एका मार्गी चालत असतो. तर हे एक मार्गी चालणं आपल्याला तितकंसं यश देईल असं नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपण जे प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत त्यामुळे तुमचा सराव होणार आहे आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे आणि हाच तुम्हाला तुमच्या यशाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे तुमचं यश तुमच्या हातात आहे. आपण आज 2019 मध्ये जे प्रश्नपत्रिका तलाठी भरतीसाठी पडलेली होती, ती आपण सोडवणार आहोत आणि तेच प्रश्न अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न पेपरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. तसंच तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहिलात, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. चला तर मग आपण सुरुवात करूया 2019 ची सोडवलेली प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न. यामध्ये आपण सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता या विभागावर प्रकाश टाकणार आहोत आणि यातील काही प्रश्न आलेले आहेत तर ते समजावूनही घेणार आहोत स्पष्टीकरणासह आणि परीक्षेचं स्वरूप सुद्धा आपण समजून घेणार आहोत. तो गाणे गातो. प्रयोग ओळखा. ए. भावे प्रयोग, बी. कर्मणी प्रयोग, सी. कर्तरी प्रयोग आणि डी. नवीन कर्मणी प्रयोग. बरोबर उत्तर आहे सी. कर्तरी प्रयोग. आता तो गाणे गातो. कर्तरी प्रयोग कसा आला तर यामध्ये आपण कर्ता ओळखायचा आहे. कर्ता कोण आहे? तो. कर्म काय आहे? गाणे. आणि क्रियापद आहे गातो. म्हणजे या ठिकाणी तो स्वतः गाणे गात आहे म्हणजेच कर्ता स्वतः क्रिया करतो म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तो गाणे गातो या वाक्यात कर्ता स्वतः क्रिया करतो म्हणून कर्तरी प्रयोग. प्रश्न दुसरा. जर 6% साखर समाविष्ट असलेल्या साखरेच्या 8 लिटर द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले, तर उर्वरित द्रावणामधील साखरेची टक्केवारी किती? पर्याय ए 0.6%, पर्याय बी 0.8%, पर्याय सी 6%, पर्याय डी 8%. बघा, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 8%. आता आपण हे समजून घेऊयात. दिलेली माहिती कशी आहे? एकूण द्रावण दिलेलं आहे 8 लिटर. साखरेचं 8 लिटर द्रावण. साखरेचं प्रमाण आहे 6%. जर 6% साखर समाविष्ट असलेल्या साखरेच्या 8 लिटर द्रावणाला म्हणजेच द्रावण आहे 8 लिटरचं, त्यामध्ये साखरेचं प्रमाण आहे 6%, म्हणजे साखरेचं प्रमाण आधी काढावं लागेल. 6% गुणिले 8 बरोबर 0.06 गुणिले 8 बरोबर 0.6848 0.48 लिटर. आता उकळल्यानंतर साखरेचे बाष्पीभवन होत नाही, त्यामुळे साखर 0.8 लिटरच राहते. पाण्याचे प्रारंभिक प्रमाण काय होतं ते बघूया. आधी दिलेलं होतं 8 लिटर, त्याच्यातून हे साखरेचं जे प्रमाण 0.48 आहे ते वजा करायचं म्हणजे 7.52 लिटर पाणी शिल्लक राहिलं. आता बाष्पीभवन झालेलं पाणी वजा करूया. इथं काय दिलेलं होतं की 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले. म्हणजे 8 लिटर पाण्यातून साखरेचं प्रमाण 0.48 वजा केल्यानंतर 7.52 लिटर पाणी शिल्लक राहिलं. त्यातून 2 लिटर पाण्याचं बाष्पीभवन झालं, ते वजा केलं असता 5.52 लिटर पाणी उरतं. आता उरलेल्या द्रावणाचे एकूण प्रमाण जर काढायचं असेल तर 0.48 हे साखरेचं प्रमाण आहे, अधिक हे 5.52 लिटर हे पाण्याचं प्रमाण आहे. दोन्ही मिळून झालं 6 लिटर. आता साखरेची टक्केवारी काढायची आहे. 0.48 गुणिले 6 भागिले 100 बरोबर 8%. 6 ही 8 48, 8% हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा.
Out of the following options, identify a simple sentence. Alexander the Great was deeply injured by troubles in India. He was fatally wounded. हे ऑप्शन आहेत, आपले पर्याय आहेत. सी आहे, soon afterwards he succumbed to his injuries of his wounds. आणि 4 आहे, he could not attain his dream of conquering India and expanding his empire. आता इथं काय विचारलेलं आहे की आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय अ सिंपल सेंटेन्स, साधं वाक्य. साधं वाक्य, सिंपल सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य ओळखायचं आहे. आता साधं वाक्य म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये एकच विधेयक, एकच कर्ता आणि एकच विधेय असतं, म्हणजे ते अर्थ पूर्ण करत असतं. मग ही वॉज फॅटली वुंडेड म्हणजे ह्याच्यामध्ये काय आलेलं आहे की हे साधं वाक्य आहे. म्हणजे अलेक्झांडर, आउट ऑफ द फंक्शन, अलेक्झांडर द ग्रेट वॉज डीपली इंज्युअर्ड बाय ट्रिब्स अँड ट्रायबल्स इन इंडिया. ह्याच्यामध्ये खूप गोष्टी आल्यात, परंतु ही वॉज फॅटली वुंडेड हे साधं वाक्य झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय साधं वाक्य आहे हे. प्रश्न 4, सरासरी काढा. सरासरी इथं दिलेला आहे 74, 56, 89, 92, 68 आणि 35 अशा ह्या 6 संख्या दिलेल्या आहेत. त्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक ए 89, पर्याय बी 75, पर्याय सी 69 आणि पर्याय डी 96. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 69. यामध्ये करत असताना आपल्याला सगळ्या 6 संख्यांची बेरीज करायची आहे. त्या बेरजेला 6 ने भागायचं आहे आणि येणारं उत्तर हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 5, चूज द appropriate conjunction for the given sentence. Dash dash and dash dash. He studies for at least 8 hours every day. He will not score a 100 percentile in CAT. तो रोज किमान 8 तास अभ्यास करत नाही तर त्याला CAT मध्ये 100 पर्सेंटाईल मिळणार नाहीत. हे ह्या वाक्याचा अर्थ झाला. तर आता हे जोडायचं आहे. पर्याय ए सो दॅट, पर्याय बी इफ सो, पर्याय सी अनलेस अंटील आणि पर्याय डी आयदर ऑर. त्याच्यामधलं कोणतं उत्तर बरोबर असेल तर पर्याय क्रमांक सी अनलेस अंटील. कसं ते बघूया. अनलेस अंटील म्हणजे अट पूर्ण झाली नाही तर परिणाम नाही, अट पूर्ण होईपर्यंत परिणाम नाही. म्हणजे अनलेस अँड अंटील. जर तो किमान जर त्याने 8 तास अभ्यास केला नाही तर त्याला CAT मध्ये 100 पर्सेंटाईल मिळणार नाहीत. अनलेस अंटील, अट पूर्ण झाली नाही तर परिणाम दिसणार नाही. म्हणून अनलेस अँड अंटील हे उत्तर पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. प्रश्न 6, बोन मॅट्रिक्स टिंबटिंबमध्ये समृद्ध असतो. ए फ्लोराईड आणि कॅल्शियम, बी कॅल्शियम आणि फॉस्फरस, सी कॅल्शियम आणि पोटॅशियम, डी फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर बोन मॅट्रिक्स म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. बोन मॅट्रिक्स हा हाडांचा एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स आहे जो हाडांना मजबूती, लवचिकता आणि आधार देतो. हाडांच्या वजनाचा मोठा भाग याच मॅट्रिक्समुळे असतो. त्यामुळे बोन मॅट्रिक्स व खनिज क्षारांमध्ये समृद्ध असतो, विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फेटमध्ये. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅल्शियम आणि फॉस्फरस. बोन मॅट्रिक्स हा कॅल्शियम आणि फॉस्फरस मध्ये समृद्ध असतो, ज्याच्यामुळे हाडांना मजबूती आणि लवचिकता आधार देतो. 7, पृथ्वी हे क्षेपणास्त्र टिंबटिंब टप्पा दुहेरी इंजिन द्रव प्रणोदन यंत्रणेचा वापर करते. ए 3, बी 2, सी 5,
D1. पृथ्वी हे क्षेपणास्त्र टिंब टप्पा का एक टप्पा? पृथ्वी हे क्षेपणास्त्र एक टप्पा दुहेरी इंजिन द्रव प्रणोदन यंत्रणेचा वापर करते. कसं ते बघूया. पृथ्वी हे क्षेपणास्त्र भारताने विकसित केलेले लघु पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. ते पृष्ठभाग आहे. म्हणजे जमिनीवर मारा करणारे. हे इंटिग्रेटेड गायडेड मिसाइल्स डेव्हलपमेंट प्रोग्राम IGMDP अंतर्गत DRDOने विकसित केलेले आहे. त्यामध्ये स्टेज आहे पृथ्वी 1 आणि पृथ्वी 2 हे सिंगल स्टेज आहेत. त्याची क्षमता आहे 150, म्हणजे पृथ्वी 1 ची आहे 150 किलोमीटर, पृथ्वी 2 ची आहे 250 ते 350 किलोमीटर आणि पृथ्वी 3 ची आहे 350 ते 750 किलोमीटर. म्हणून पृथ्वी हे क्षेपणास्त्र एक टप्पा दुहेरी इंजिन द्रव प्रणोदन यंत्रणेचा वापर करते. जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. पर्याय क्रमांक D1 हे उत्तर बरोबर आहे. Choose the option that best punctuates the given sentence. He said, I am speaking the truth. हे वाक्य आहे. आता पर्याय आहेत. He said, I am speaking the truth. इथं पंक्च्युएशन टाकायचे आहेत, म्हणजे विरामचिन्ह. He said, I am speaking the truth. C. He said, डबल इन्व्हर्टर मध्ये I am speaking the truth, full stop, inverted complete. D. He said, I am speaking the truth, question mark. आता इथं पंक्च्युएशन्स टाकायचे आहेत, तर ते कोणतं बरोबर असेल? He said, I am speaking the truth. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C. He said, इन्व्हर्टेड मध्ये, म्हणजे ज्याच्या तोंडचं वाक्य आहे ते लिहिण्यासाठी डबल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर केलाय. तो काय म्हणतो की आय एम स्पीकिंग द ट्रूथ, मी खरं बोलतो. पर्याय क्रमांक C हे उत्तर बरोबर आहे. पर्यावरण संस्थेमध्ये टिंबटिंबचा समावेश असतो. पर्याय A फक्त सर्व सजीवांचा, पर्याय B फक्त सर्व निर्जीवांचा, पर्याय C सजीव आणि निर्जीव दोन्हींचा, पर्याय D कधी कधी सजीवांचा आणि कधी कधी निर्जीवांचा. तर बरोबर उत्तर आहे सजीव आणि निर्जीव दोन्ही. पर्यावरण हे सजीवांचं आणि निर्जीवांचं दोन्ही मिळून बनलेलं आहे. पर्याय क्रमांक C बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10. आशा आणि निशा ह्या दोघी बहिणींना 25 किलोमीटर अंतरावरील त्यांच्या मावशीला भेटायचं असतं. आशा घरून सकाळी 9 वाजता ताशी 4 किलोमीटरच्या वेगाने चालत निघाली. आशा चालत निघालेली आहे हे लक्षात ठेवा, ताशी 4 किलोमीटर अंतराने वेगाने. निशा 11:30 वाजता म्हणजे 11:30 वाजता सायकलवर ताशी 9 किलोमीटरच्या वेगाने निघाली, तर निशा आशाला केव्हा गाठेल? एक सकाळी 9 वाजता निघालेली आहे 4 किलोमीटरच्या वेगाने, एक सकाळी 11:30 वाजता निघाली आहे सायकलवरती 9 किलोमीटरच्या वेगाने. तर पर्याय A दुपारी 1:30 वाजता, दुपारी 2:30 वाजता, दुपारी 12 वाजता आणि दुपारी 1 वाजता. तर बरोबर उत्तर आहे दुपारी 1:30 ती दोघी निशा आशाला गाठेल. कसं ते बघूया. आता माहिती काय दिलेली आहे? अंतर किती आहे? 25 किलोमीटर. त्या दोघी बहिणी निघाल्यात 25 किलोमीटर अंतरावरील मावशीला भेटायला. आशाने कधी सुरुवात केली? सकाळी 9 वाजता. तिचा वेग आहे ताशी 4 किलोमीटर वेग. निशाने सुरुवात केली सकाळी 11:30 वाजता आणि तिचा वेग आहे ताशी 9 किलोमीटर. आशाने 11:30 वाजेपर्यंत किती अंतर कापलं? म्हणजे जोपर्यंत निशा निघाली नव्हती, 11:30ला निशा निघाली, पण तोपर्यंत आशा सकाळीच 9ला निघाली होती, तर ती किती वेळात पोहोचली? तर वेळ बरोबर 2.5 तास गुणिले 9 ते म्हणजे 11:30 वाजेपर्यंत तिचा वेळ किती गेला होता? ती 2.5 तास, 2 तास 50 मिनिटे ती आधी निघून गेलेली होती. मग हे कसं काढायचं? तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर काढायचं आहे, वेग आहे 4 किलोमीटर आणि तिचं वेळ आहे 2.5, कारण ती 9ला निघाली, 11:30 वाजेपर्यंत 2.50 मिनिटे झाली होती, म्हणजे ती 10 किलोमीटर पुढे गेली होती. म्हणजेच 11:30 वाजता आशा 10 किलोमीटर पुढे आहे.
निशा आणि आशा यांचा वेग कसा दाखवलाय तर निशाचा वेग आहे 9 किलोमीटर प्रति तास आणि आशाचा वेग आहे 4 किलोमीटर प्रति तास. आता यांचा वेग काढत असताना 9 वजा 4 बरोबर 5 किलोमीटर तास, 5 तास प्रति किलोमीटर. मग आता दुपारी 1 वाजता 11:30 वाजता 10 किलोमीटर झालेले होते आणि मग तिथून पुढे बरोबर 25 किलोमीटर होण्यासाठी त्यांना दुपारची 1 वाजून 30 मिनिटे झाली. त्यामुळे त्या निशा आशाला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी गाठेल. निशाला आशाला गाठण्यासाठी लागणारा वेळ इथं दिलेला आहे. अंतर बरोबर 10 किलोमीटर आणि सापेक्ष वेग 5 किलोमीटर तास. मग इथं सुद्धा सूत्र वापरलं. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. वेळ काढायची आहे. अंतर आहे 10 किलोमीटर भागिले 5 बरोबर 2 तास. मग निशाला आशाला केव्हा गाठेल तर निशा सुरुवात करते 11:30 वाजता. 2 तासांनी ती आशाला गाठलं म्हणजे दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी. मी मुलांना सांगितले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. 1 प्रथमा, बी द्वितीया, सी तृतीया आणि 4 चतुर्थी. स्पष्टीकरण काय आहे? मुलांना हा शब्द मुले या नामाचे रूप आहे आणि येथे ना हा प्रत्यय लागल्यामुळे तो चतुर्थीच्या विभक्तीमध्ये आहे. चतुर्थी विभक्ती म्हणजे कोणाला, कुणासाठी वापरला जातो. म्हणून मुलांना हा चतुर्थीचा प्रत्यय आहे म्हणजे चतुर्थी विभक्ती आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 12. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाउन फॉर द गिवन सेंटेन्स. Mussolini was an Italian dash dash. Dictatorship, डिक्टेटेड, डिक्टेटर आणि डिक्टेटेड म्हणजे मुसोलिनी हा इटालियन डिक्टेटर होता म्हणून सी हे उत्तर बरोबर आहे. नाउन ओळखायचं आहे. मुसोलिनी वॉज अन इटालियन डिक्टेटर. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? ए 1956, बी 1960, सी 1962 आणि डी 1964. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झाली. प्रश्न 14. चूज अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे? माय फ्रेंड वोर डॅश प्रिटी रेड ड्रेस फॉर डॅश पार्टी. पर्याय आहेत ए द आणि ॲन, ए द, ॲन द आणि डी ए ॲन. बघा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ए आणि द. माय फ्रेंड वोर अ प्रिटी रेड ड्रेस फॉर द पार्टी. माझ्या मित्राने मैत्रिणीने अप्रिटी रेड ड्रेस म्हणजे सुंदर ड्रेस घातला होता फॉर द पार्टी म्हणून ए आणि द पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. चूज appropriate collective noun to complete the sentence. A dash of elephants blocked our way. Dash of elephants blocked our way. पर्याय ए ग्रुप, बी प्राइड, सी हर्ड, डी क्रो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हर्ड. A herd of elephants block our way. कलेक्टिव्ह नाव म्हणजे एखाद्या समूहासाठी वापरलेलं नाव. हत्तींच्या समूहाला इंग्रजीमध्ये हेर्ड म्हणतात त्यामुळे योग्य उत्तर आहे हेर्ड. हत्तींचा कळप आमच्या वाटेत अडथळा झाला हे आपल्या वाक्याचा अर्थ आहे आणि म्हणूनच पर्याय क्रमांक सी हेर्ड हे उत्तर बरोबर आहे. 17 नोव्हेंबर 2017 शुक्रवार येतो. खालीलपैकी कोणत्या वर्षी 17 नोव्हेंबरला पुन्हा शुक्रवार येईल? बघा 17 साली 17 नोव्हेंबरला शुक्रवार आलेला आहे. तर 17 नोव्हेंबरला पुन्हा शुक्रवार कोणत्या वर्षी येईल?
पर्याय ए 2019, बी 2020, सी 2022 आणि डी 2023. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2023. आता कसं ते बघूया. 17 नोव्हेंबर 17ला शुक्रवार होता. आता शोधायचं आहे की पुढच्या वर्षी 17 नोव्हेंबरला शुक्रवार कोणत्या वर्षी येईल. तर कसं बदलतं हे बघा. आठवड्याचा दिवस कसा बदलतो. सर्वसामान्य वर्ष जे आहे ते 350 दिवसांचं 365 दिवसांचं असतं आणि या वर्षी तारीख ही 1 दिवसाने पुढे जाते. ते सामान्य वर्ष असेल 365 दिवसांचं तर एक तारीख पुढे जाते. 1 दिवस पुढे जातो. आता जर लीप वर्ष असेल तर ते 1 दिवस वाढीव असतो म्हणजे 366 दिवस झाले तर पुढच्या वर्षीची तारीख ही 2 दिवसांनी पुढे सरकते. तर वर्षानुसार बदल मोजायचा म्हटलं तर 2017ला शुक्रवार असला तर 2018 हे सामान्य वर्ष आहे तर तो 1 दिवसांनी पुढे जाणार म्हणजे 17 नोव्हेंबरला शनिवार येईल. 17 नोव्हेंबर 18ला शनिवार येईल. 19ला हे सामान्य वर्ष आहे आणखीन 1 दिवस पुढे गेला म्हणजे 17 नोव्हेंबर 19ला रविवार येईल. 2020 हे लीप वर्ष आहे 2 वर्ष पुढे सरकणार त्यामुळं 17 नोव्हेंबरला मंगळवार येईल. 17 नोव्हेंबर 20ला मंगळवार येईल. 2021 हे सामान्य वर्ष आहे 1 दिवस पुढे सरकणार म्हणजे बुधवार येईल. 2022 हे सामान्य वर्ष 365 दिवसांचं आहे 1 दिवस पुढे सरकणार म्हणजे गुरुवार येईल. आणि 2023 हे सामान्य वर्ष 1 दिवस पुढे सरकणार म्हणजे शुक्रवार येईल. म्हणून 17 नोव्हेंबर 17ला शुक्रवार होता तर 17 नोव्हेंबर 2023ला सुद्धा शुक्रवारच येईल. पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. सोपी गोष्ट लक्षात ठेवायची की सामान्य वर्ष 365 दिवसांचं असतं तर 1 दिवस वाढतो. लीप वर्ष हे 1 दिवसांनी जास्त असतं म्हणजे 366 दिवस तर तो 2 दिवसांनी पुढे जाईल. आणि जे लीप वर्ष नसेल तो 1च दिवसांनी वाढवायचा. ज्या वर्षीचं लीप वर्ष असतं तिथं तो 2 दिवसांनी वाढवायचा. खाली दिलेल्या क्रमानुसार पुढे कोणती आकृती येईल ते सांगा. ही आकृती क्रमांक 1, 2, 3 आणि इथं पुढे काय येईल ते सांगायचं आहे. पर्याय आहे दोन्ही बाण खाली, पर्याय बी दोन्ही वरती, पर्याय सी 1 खाली 1 वर, पर्याय डी पुन्हा 1 खाली 1 वर. आता क्रम जर बघायला गेलं आपण आपलं उत्तर शोधूयात. आधी थोडीशी माहिती. इथं जो आहे हा पहिला बाण वरती आहे, दुसरा बाणाचं टोक खाली आहे. तेच दुसऱ्या आकृतीमध्ये सुरुवातीचं बाणाचं टोक खाली आहे, दुसरा बाण वर आहे. तेच तिसऱ्या आकृतीमध्ये हा जो बाणाचा प्रकार तो थोडा तिरका केलेला आहे असं समजा. मग त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये काय असेल तर याचा जो आहे तो फिरवलेला असेल त्या ठराविक अंशामध्ये तर ही पुढची आकृती घडेल. म्हणून पर्याय क्रमांक डी. ही आकृती जशी ह्या कोणामध्ये फिरवली तशीच ही आकृती त्याच कोणामध्ये फिरवली तर हे उत्तर बरोबर येईल. म्हणून पर्याय क्रमांक डी. ध्वनीदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा. ए विजांचा गडगडाट, बी ढगांचा कडकडाट, सी तलवारींचा खनखनाट आणि डी बांगड्यांचा कलकलाट. बरोबर उत्तर आहे तलवारीचा खनखनाट. आता विजांचा कडकडाट असतो, ढगांचा गडगडाट असतो आणि बांगड्यांची किणकिण असते, कलकलाट नसतो. म्हणून योग्य उत्तर आहे तलवारीचा खनखनाट. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. काजूंची असते टिंबटिंब. ए तुकडी, बी गाथण, सी चळत, डी जुडी. काजूंची असते गाथण. म्हणून पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. प्रश्न 20. चूज द मोस्ट सुटेबल कंजेक्शन फॉर द गिव्हन सेंटेन्स. सेंटेन्स आहे डॅश ही इज अवर चूजन लीडर वी विल सपोर्ट हिम. ए ॲज, बी बट, सी अँड, डी देअरफॉर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ॲज. ॲज ही इज अवर चूजन लीडर वी विल सपोर्ट हिम. विमानांचा ताफा तसा माणसांचा टिंबटिंब. समूहदर्शक शब्द ओळखा.
ए काफिला, बी वृंद, सी जुडगा, डी जमाव. विमानांचा ताफा तसा माणसांचा जमाव असतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जेवढे प्रश्न आपण अभ्यासले आहेत त्यावरून तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात आलं असेल. मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण याच्यावरती भरपूर जोर दिलेला आहे आणि तुम्ही सुद्धा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इतर गणितांच्या मध्ये सुद्धा काळ, काम, वेग किंवा वेळ, अंतर या पद्धतीची गणितं जी दिलेली आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आज आपण 30च प्रश्नांचा अभ्यास करत आहोत. त्याच्या पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील किंवा अभ्यासायला मिळतील. प्रश्न 22. चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फॉर द गिव्हन सेंटेन्स. सेंटेन्स आहे इट इज सनी डॅश. aren't it, wasn't it, isn't it, weren't it. बरोबर उत्तर आहे isn't it. हा प्रश्नार्थक शब्द बनवायचा आहे क्वेश्चन टॅग. तर काय म्हटलंय, इट इज सनी, isn't it, म्हणजे इथं प्रश्न विचारलेला आहे म्हणून सी हा पर्याय बरोबर आहे. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? बोका भाटी, व्याही विहीन, गृहस्थ गृहस्थी, जनक जननी. तर चुकीची जोडी आहे ग्रहस्थ गृहस्थी. गृहस्थ म्हणजे मनुष्य आणि गृहस्थी म्हणजे संसार, म्हणून ही जोडी चुकीची आहे. बाकी दुसऱ्या ज्या ए बी आणि डी ह्या आहेत त्या विरुद्धार्थी जोड्या आहेत. म्हणजे बोका भाटी, व्याही विहीन, जनक जननी, माता पिता तसं, परंतु गृहस्थ गृहस्थी ही तशा पद्धतीची जोडी नाही म्हणून ती चुकीची आहे. मुंबईमध्ये किंवा बॉम्बेमध्ये 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणी आयोजित केले होते? ए भूपेंद्रनाथ बोस, बी ए ओ ह्यूम, सी मदन मोहन मालवीय आणि डी अल्फ्रेड वेब. बरोबर उत्तर आहे बी ए ओ ह्यूम. इतिहासा म्हणजे मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, त्याच्याबरोबरच गणित आणि त्याच्याबरोबरच बुद्धिमत्ता, आणि हा आता इतिहासाचा प्रश्न झालेला आहे. तोंडाला कुलूप लावणे या वाक्याचा अर्थ? काहीही न बोलणे, वाचा जाणे, काहीही न खाणे आणि जपून बोलणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, काहीही न बोलणे म्हणजे तोंडाला कुलूप लावणे. प्रश्न 26. अजय आणि बाबू यांनी अनुक्रमे ₹16,000 आणि ₹12,000 गुंतवणूक करून भागीदारीमध्ये प्रवेश केला. अजयने गुंतवले 16,000, बाबूने गुंतवले 12,000. त्यांनी भागीदारीमध्ये प्रवेश केला. 3 महिन्यानंतर अजयने ₹5,000 काढले आणि बाबूने आणखी 5,000ची गुंतवणूक केली. 3 महिने झाल्यानंतर अजयने पैसे काढून घेतले, परंतु बाबूने तेवढेच पैशाची गुंतवणूक केली. अजय आणि बाबूचा संबंधित नफा वाटून घेण्याचे गुणोत्तर काय असेल? तर उरलेलं जेव्हा शेवट येईल त्यांच्या कामाचा तेव्हा त्यांनी नफा कोणत्या गुणोत्तरामध्ये वाटून घ्यावा? तर पर्याय ए 2/3, बी 9/7, सी 7/9 आणि डी 8/11. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 7/9 प्रमाण, म्हणजे अजयला 7 आणि बाबूला 9 अशा प्रमाणामध्ये ते पैशाचा नफा वाटून घ्यावा लागेल, असं त्यांचं नफ्याचं गुणोत्तर असेल. ते कसं तर बघूया. सुरुवातीची गुंतवणूक किती होती? अजयची 16,000 आणि बाबूची 12,000. पहिल्या 3 महिन्यासाठी दोघांनी केलेली मूळ गुंतवणूक तशीच ठेवली, म्हणजे अजयचं योगदान होतं 16,000 गुणिले 3 महिने म्हणजे 48,000 आणि बाबूचं 12 गुणिले 3 म्हणजे 36,000. त्यानंतर पुढच्या 9 महिन्यामध्ये बदल झाला. अजयने 5,000 काढले, म्हणजे त्याची नवीन गुंतवणूक कशी राहिली? 16,000 सुरुवातीची, त्यातून 5,000 काढले म्हणजे 11,000 शिल्लक राहिले. बाबूने 5,000 वाढवले, म्हणजे पूर्वी त्याचे 12,000 गुंतवणूक करताना होते, त्याच्यात त्यांनी 5,000 मिळवले म्हणजे 17,000 झाले. म्हणून पुढच्या 9 महिन्यामध्ये कसं असणार? 11,000 गुणिले 9 बरोबर 99,000 आणि बाबूचे 17,000 गुणिले 9 बरोबर 1,53,000. एकूण योगदान, मुद्दल आणि वेळ. आता अजयचं किती होतं? 48,000 अधिक 99 म्हणजे 1,47,000 आणि बाबूचं 36,000 अधिक 1,53,000 म्हणजे
1,89,000. आता नफा वाटण्याचं गुणोत्तर कसं असणार आहे अजय आणि बाबूमध्ये, तर हे दोघांचं दोन्ही संख्यांना 21,000ने भाग दिला तर अजय आणि बाबूमध्ये 7-9 हे गुणाकार प्रमाण बरोबर येतं. या दोघातला फरक काढला त्याचं गुणोत्तर काढण्यासाठी आणि त्या संख्येला 21,000ने भाग दिला असता 7-9 हे प्रमाण आलं, म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. 27. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉड्युल auxiliary verb for the given sentence. Sentence dash it rain, there will be no match today. A. Will. B. Could. C. Would. D. Should. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. Should it rain, there will be no match today. पाऊस पडला तर आज सामना होणार नाही. इथे शुड इट रेन म्हणजे पाऊस पडला तर असा अर्थ होतो. इंग्रजीत शुड हे शक्यता दाखवण्यासाठी वापरलेलं असतं, म्हणून शुड इट रेन देअर विल बी नो मॅच टुडे, पाऊस पडला तर आज सामना होणार नाही, हा वाक्याचा अर्थ आहे. जर JOSEPH ला FKOALD असे संकेतबद्ध केले जात असेल तर GEORGE ला कसे संकेतबद्ध केले जाईल? A. CADMNO, B. CAKNI, C. CAKNCA आणि D. CBLODB. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C. CAKNCA. बघा आता JOSEPH FKOALD, आता ह्याची अक्षरांची तुलना केली. J ला F जोडला, K ला O च्या समोर K, S च्या पुढे O, E च्या तिथे A, P च्या तिथे L, H च्या तिथे D. म्हणजे पॅटर्न शोधून काढला तर अक्षर 4ने शिफ्ट केलेले आहे. जसं की J हे 10वे अक्षर आहे आणि F हे 6वं आहे. O 15वं, K 11वं, S 19वं, हे O आहे ते 15वं, म्हणजे 4नं माग आलेलं आहे, माग यायचं आहे. म्हणजे प्रत्येक अक्षर 4ने माग सरकवलेलं आहे, म्हणून GEORGE वर लागू केल्यावर नंतर 4-4ने परत माग आलं तर पहिलं अक्षर C, नंतर A, नंतर K, नंतर N, नंतर C आणि A, म्हणजे पर्याय क्रमांक C हे उत्तर बरोबर आहे. हे करताना ABCD अल्फाबेटिकली लिहून घ्यायचे आहे आणि ते 4-4 अक्षरांनी त्यामधला फरक समजून घेऊन मग त्याच्या खुणा करायच्या आणि उत्तर काढायचं. मंगळ ग्रहाला किती उपग्रह आहेत? एकही नाही, 1, 2 आणि 3. तर मंगळाला 2 उपग्रह आहेत. पर्याय क्रमांक C हे उत्तर बरोबर आहे. मंगळ ग्रहाला 2 उपग्रह आहेत. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स. सेंटेन्स आहे, इन द ऑफिस पवन वॉज डॅश जाधव. A. सिनियर टू, मोर सुपिरियर, C. सुपर दॅन आणि D. सुपिरियर दॅन. आता इथं इन द ऑफिसमध्ये पवन वॉज सिनियर टू जाधव. 2 व्यक्तींची तुलना करताना ॲडजेक्टिव्हचा कॉम्पॅरेटिव्ह फॉर्म अधिक दॅन वापरतात. 3 किंवा अधिक व्यक्तींची तुलना असेल तर सुपरलेटिव्ह फॉर्म वापरतात, म्हणून इथं इन द ऑफिस पवन वॉज स्मार्टर दॅन जाधव, सिनियर टू जाधव असं येणार आहे उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, हे 2019 सालची सोडवलेली प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे 19 मध्ये तलाठी भरतीला हा पेपर पडला होता, त्यापैकी 30 प्रश्न आपण इथे अभ्यासलेले आहेत. यामध्ये इंग्रजी, इतिहास, भूगोल, मराठी व्याकरण यांचे प्रश्न पडलेले आहेत. बुद्धिमत्ता चाचणीवरचे सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. या पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही ह्या व्हिडिओचा अभ्यास करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि सोडवलेली प्रश्नपत्रिका बरोबर आहे किंवा नाही, किंवा तिचा सराव करण्यासाठी तुम्हाला किती वेळ जातो आहे, असं त्याचा टाइम लावून व्यवस्थितपणे प्रश्न सोडवण्याचा सराव करा.
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या शहरातून आणि कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचं, शहराचं नाव लिहून आम्हाला नक्की कळवा. म्हणजे आम्हाला समजेल की आमचा व्हिडिओ कोणत्या ठिकाणापर्यंत पोहोचलेला आहे.